नमस्कार. आज आहे 29 जानेवारी. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजच्या दिवसाचा महत्त्वाचा इतिहास. त्यामध्ये असणार आहे जागतिक दिवस, ऐतिहासिक घटना आणि जन्म मृत्यू. चला तर बघूया आजचा दिनविशेष. आजची महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे 29 जानेवारी 1780ची घटना. भारतातील पहिले वृत्तपत्र जेम्स ऑक्स्टर्स हिकी यांनी कलकत्ता येथे बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र आजच्या दिवशी सुरू केले होते. यानंतर आहे 29 जानेवारी 1886ची घटना, मोटार गाडीचा जन्म. आजच्या दिवशी कार्ल बेर्ज यांनी पहिल्या गॅस ओलिनवर चालणाऱ्या मोटार गाडीचे म्हणजेच ऑटोमोबाईल या गाडीचे पेटंट मिळवले. आधुनिक ऑटोमोबाईल्स उद्योगाची ही खरी सुरुवात मानली जाते. यानंतर आहे 29 जानेवारी 1994 भारतीय हवाई क्षेत्र. भारत सरकारने एअर कॉर्पोरेशन रद्द करून हवाई वाहतूक क्षेत्रातील मक्तेदारी संपवली आणि खाजगी विमान कंपन्यांना परवानगी दिली. यानंतर आहे 2006 क्रिकेट इतिहास. भारतीय गोलंदाज इरफान पठाण याने पाकिस्तान विरुद्धच्या कराची कसोटीत पहिल्याच षटकात हॅट्रिक नोंदवली. कसोटीच्या पहिल्या षटकात हॅट्रिक घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला. इरफान पठाण हे जगातील पहिल्या षटकात हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. यानंतर बघूया जयंती. 29 जानेवारी 1843ला विल्यम मॅककिनले यांचा जन्म झाला. हे अमेरिकेचे 25वे राष्ट्राध्यक्ष होते. यानंतर आहे 29 जानेवारी 1860ला अंतोन चेखव यांचा जन्म झाला. अंतोन चेखव हे प्रसिद्ध रशियन कथाकार आणि नाटककार होते. यानंतर आहे 29 जानेवारी 26ला यशवंत सिंग राजपूत भारताचे दिग्गज हॉकीपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते यशवंत सिंग राजपूत यांचा आजच्या दिवशी जन्म झाला. यानंतर आहे 29 जानेवारी 1954ला ओप्रा विन्फ्रे जगप्रसिद्ध अमेरिकन डॉग शो होस्ट आणि लेखिका यांचा आजच्या दिवशी जन्म झाला. यानंतर आहे 1970 राजवर्धन सिंग राठोड भारताचे माजी नेमबाज, ऑलिम्पिक रौप्य पदक विजेते आणि राजकारणी यांचा जन्म आजच्या दिवशी 29 जानेवारी 1970 रोजी झाला. यानंतर बघणार आहोत आपण मृत्यू. पुण्यतिथी बघूयात. 29 जानेवारी 1528 रोजी राणा सांगा यांचे निधन झाले. हे मीवरचे शूर शासक होते. यानंतर आहे 1963 रॉबर्ट फ्रॉस्ट प्रसिद्ध अमेरिकन कवी यांच्या स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग या कवितेतील ओळी पंडित नेहरूंना खूप प्रिय होत्या. यानंतर 2019 जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन झालं. हे भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि ख्यातनाम कामगार होते. यानंतर 29 जानेवारी हा दिवस जगभरात पझल डे म्हणूनही साजरा केला जातो. बुद्धीला चालना देणारे कोडे सोडवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि अशाच नवनवीन ऐतिहासिक माहितींसाठी आजच्या चॅनलला सबस्क्राईब करा.